पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका भारती ठाकूर यांची क्षमा ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. बोलकी पुस्तकं या आर चॅनलवरच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. बोलकी पुस्तकं ह्या कार्यक्रमाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलात. तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या, त्याबद्दलच्या तुम्ही त्या गोष्टींबद्दल काही चर्चा किंवा काही सूचना आम्हाला कळवल्यात. याबद्दल आम्हाला खूप छान वाटतंय. म्हणजे आमचा जो मनोरंजन आणि प्रबोधन हा जो आर चॅनलचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होतोय असं आम्हाला वाटतंय. या कार्यक्रमात आपण निरनिराळ्या लेखकांच्या गोष्टी आपल्या पुढं आणत असतो. भारतीताई ठाकूर हे नाव तुम्हाला सुपरिचित आहे. भारतीताई ठाकूर या ज्येष्ठ समाजसेविका आहेत. एक सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या भारतीताई ठाकूर या संरक्षण खात्यात खूप छान नोकरी करत होत्या. 14 ऑक्टोबर 2005 ते 12 मार्च 2006 या काळात त्यांनी नर्मदेची पायी परिक्रमा केली. त्यावेळेला त्यांनी काठावरच्या लोकांचं शिक्षणाविषयीचं अज्ञान बघितलं. मुलांना शाळेत घालून घडवण्यापेक्षा शेतात कामात राबवून घेण्याचा पालकांचा कल बघितला आणि भारतीताईंचं मन अंतर्बाह्य हेलावलं. आजवर स्वतःसाठी जगले. यापुढं शिक्षणापासून वंचित असलेल्या नर्मदेच्या काठावरील दारिद्र्य रेषेखालील मुलांच्या आयुष्यात ज्ञानज्योत प्रज्वलित करून समाज बांधवांचं ऋण फेडायचं अशी त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली. आणि मग सुरू झाला एक नवा प्रवास, तिमिराकडून प्रकाशाकडे. 2009 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मध्य प्रदेशातल्या निमाड प्रांतातल्या मंडलेश्वर येथे भाड्याने खोली घेतली. मंडलेश्वर ते लेपा असा जाऊन येऊन रोज 16 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू होता. लेपा गावातल्या मुलांना त्या शिकवायला लागल्या. 6 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास 1700 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. मुलांना रुची वाटावी म्हणून सकस माध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. आता नर्मदा माईच्या कृपेने सुरू झालेला नर्मदालय या संस्थेचा प्रवास अनेक निराधार मुलांचा जीवनाचा आधार बनला. ताईंचं कार्य निष्ठेने प्रामाणिकपणे सुरू आहे. भारतीताई ह्या अतिशय संवेदनशील वृत्तीच्या आहेत. म्हणजे माणसांच्यातलं दुःख तर त्यांना जाणवतच, पण त्यांच्या आजूबाजूचे पशुपक्षी किंवा अगदी त्यांच्या बागेतली झाडं यांचंही दुःख त्या जाणतात. एकदा त्यांच्या हातून कळत न कळत का होईना त्यांच्या बागेतल्या एका झाडाला त्यांच्यामुळं कळत न कळतपणे वेदना अनुभवाव्या लागल्या. आणि मग या कथेत काय घडलं ते आपण बघूया त्यांची एक कथा, क्षमा. नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्यानं जाणारा येणारा थोडा वेळ थबकून त्याच्याकडे न बघता गेलाय असं कधी होतच नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारासमोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर म्हणजे अशी गर्द गुलाबी रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली. साधारण 10-12 फूट उंचीचं झाड झालं होतं. रोज किमान 50-60 पेक्षा जास्त अधिक फुलं झाडावर असायची. फार लाडकी होती ती जास्वंद माझी. पण तिनं शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरुवात केली हे समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुलं कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडायची आणि मग त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांच्यावर असंख्य चिलट बसायची आणि ती मग दिवसभर घरात फिरायची. कोमेजल्यावर ती फुलं चिकट पण व्हायची. त्यामुळे त्याच्यावर जर चुकून पाय पडला तर पाय सटकून माणूस सटकन खाली पडायचा. आणि अशी शक्यता बरीच होती बरं का. त्यामुळं शेजारचे सोनार काका मला रोज सांगायचे, अगो भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं, मला त्रास होतो त्याचा. मला त्यांचा त्रागा समजायचा, पण त्या फांद्यावरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, काका एवढ्या कळ्यांची फुलं होऊन जाऊ देत ना.
काही दिवसांनी असाच त्याचा बहर कमी होईल, मग मी कापतेच फांद्या, चालेल ना? ठीक आहे, पण लवकर काप, मी पडलो पाय घसरून तर. हो हो, लवकर कापी ना काका मी फांद्या, प्रॉमिस, माझं ठरलेलं उत्तर. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप, फार दिवसापासून ऐकतो तुझं, आज कापते उद्या कापते, आता माझ्या समोर काप त्या फांद्या. एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्या दिवशी इतके का संतापले होते मला काही समजेना. माझाही राग अनावर झाला. घरात जाऊन मी झाडं कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या त्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापून टाकल्या. 10-12 फूट उंचीचं झाड मी अगदी 2.5-3 फुटी करून टाकलं. कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं. ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की माणूस किती विकृतपणे वागतो याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. पश्चाताप तर लगेचच झाला, पण आता पश्चाताप करून काय उपयोग? त्या फांद्या पुन्हा थोड्या जोडता येणार होत्या. त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही. पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभरा वाढलं. आश्चर्य म्हणजे झाडाची एकही फांदी सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा 10-12 फूट झाड झालं. पानं हिरवी कंच आणि टवटवीत, पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडावर असंख्य फुलं, पण ह्याला मात्र एकही नाही. खतं, औषधं सगळे प्रयोग झाले. 6 महिने उलटले. आता मात्र माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं. एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दिदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची 75 गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदींना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असं बीच गार्डन त्यांनी बनवलेलं मी बघितलं होतं. झाडांवरचं त्यांचं प्रेमही मला ठाऊक होतं. त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून इथपर्यंत सगळी त्यांना सांगितली आणि म्हटलं, दीदी त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुलं येतील? मी अक्षरशः रडवेली झाले होते. देयर इज नो नीड फॉर एनी फर्टिलायझर. डिड यू से सॉरी टू दॅट प्लांट भारती? अँड से इट ऑनेस्टली टिल इट रिस्पॉन्ड्स टू यू. काय झाडाला सॉरी म्हणू? खरं तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध मला माहित होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे वगैरे. सिक्रेट ऑफ प्लांट्स सारखी अनेक पुस्तकंही मी वाचली होती, पण प्रत्यक्षात आपल्याला स्वतःला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या, अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची झाडाची, झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या. मग काय, झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं, पण जसजसे दिवस वाढत गेले तसतसे एक व्याकुळता माझ्या बोलण्यात, स्पर्शात आपोआप यायला लागली. जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं. तिला फुलं कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं, ते मला अधिक महत्वाचं वाटलं. 10-12 दिवस होऊन गेले. एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागं एक कळी लपून बसलेली दिसली. जणू म्हणत होती, शोध मला, बघ मी आले. आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं हे प्रत्यक्षात अनुभवलं. पण थोडा वेळच. शेवटी मन शंकेकोर. हा निवळ योगायोग तर नाही. पण 4 दिवसातच जास्वंदी कळ्यांनी पानोपान बहरली, फुलंही उमलायला लागली. मग मात्र मला खात्री पटली की जास्वंदीनं खरोखरच मला क्षमा केली आहे. पहिला फोन सरस्वती दिदींना केला. माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं. त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले, आता मी जन्मात असं वागणार नाही, पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी अशी कट्टी घ्यायची नाही बरं का.